आपले मन हे वसंत ऋतूतल्या पालवीसारखे असून जो आपल्या जीवनात हळुवारपणे अंकुर फुलवतो त्याला रामनवमी म्हणतात। भारतात रामनवमीचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो। रामाच्या आदर्शाने आपले जीवन कृतार्थ होते, मानवी जगण्याला परिपूर्ण आकार निर्माण होतो। अशा या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव श्रीराम नवमी निमित्त शहरातील राम मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला। प्रभू श्री रामचंद्र हे भारताचे सर्वात महत्त्वाचे व थोर दैवत आहे। या अर्थाने त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात। महाराष्ट्रात देखील हा उत्सव परंपरेने साजरा होतो। वारकरी परंपरेतील लोक संत एकनाथांचे भावार्थ रामायण आवर्जून वाचतात। याशिवाय ज्ञानेश्वरीची पारायणे आणि गाथेवरची भजने देखील करतात। प्रभू श्री रामचंद्रांची कथा ही ऊर्जा देणारी कथा आहे। आपण ज्याला राम पंचायतन म्हणतो ती आपल्या जीवनाची उत्कृष्ट 5 मूल्ये आहेत। राम म्हणजे ज्ञान, लक्ष्मण म्हणजे कर्तव्य, जानकी म्हणजे वैराग्य, भरत म्हणजे भक्ती, शत्रुघ्न म्हणजे प्रेम आणि हनुमान म्हणजे अखंड दास्य किंवा सेवा। जीवनामध्ये ही 5ही मूल्ये आज कुठल्याही कॉर्पोरेट जगामध्ये देखील मौल्याची ठरते। राम नाम ज्याच्या चित्ती तो थोर धन्य हो या जगती असे अभंगात म्हटले जाते। राम म्हणजे असा तो विश्वाचा आधार आहे। अशा या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। एससी न्यूज साठी रोहन भावसार। जय रघुवीर समर्थ श्रीराम, जय राम जय जय राम। सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा सिन्नरच्या या राम मंदिरामध्ये की ज्याची स्थापना 1842 सालापासून आहे, हे राम मंदिर पुरातन राम मंदिर आहे। या सिन्नरचं वैभव आहे एक प्रकारचं, असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही। अशा या राम मंदिरामध्ये आज कीर्तन जे केलेलं आहे तर हरिभक्त परायण नाशिकच्या सौ ज्योत्स्ना अनिल निरंतर यांचं कीर्तन झालेलं आहे आणि त्यांना तबल्यावर साथ केली अक्षय गायकवाड यांनी आणि नाशिकच्याच संवादिनीवर साथ केली सौ ऋतुजा राजेश नाशिककर यांनी साथ केलेली आहे। उत्तम प्रकारे राम जन्माचं त्यांनी कीर्तन आपल्या या मंदिरामध्ये सादर केलं आहे। तेव्हा या राम परिवारातर्फे त्यांचं मी धन्यवाद आणि श्रोतूजनांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि या राम मंदिराविषयी सांगायचं म्हटलं तर आमची ही 5वी पिढी आहे। या उत्सवाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, या राम मंदिरामध्ये सेवा करतात आणि हा असा वैभव इथे सेवेच्या रूपाने रामप्रभूची सेवा आमच्याकडून घडते आणि रामाने आमच्याकडनं ही सतत करून घ्यावी हीच प्रभू रामचंद्राचरणी प्रार्थना करतो। आणि आपला या सिन्नरचे जे लोक आहेत, मग आता रथ निघणार आहे काही दिवसांनी 2 एकादशीला आपल्याला माहिती आहे, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपले इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचा पण या उत्सवामध्ये या राम जन्माच्या कीर्तनाच्या वेळेस सुद्धा सगळी उपस्थिती असते आणि हे इथे आपल्याला दिसेलच की सगळेजण उपस्थित आहे आणि त्यामुळे सुद्धा कार्यक्रमाला एक प्रकारे वेगळी शोभा येते असं मला वाटतं। आणि या रामप्रभूची सेवा ही एक प्रकारे या लोकांमुळे सुद्धा उत्तम प्रकारे होत असते। आज सिन्नर तालुक्यातील सर्वात पुरातन राम मंदिर आणि या राम मंदिरामध्ये आज राम जन्मभूमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सर्व नागरिकांनी इथं साजरा केलेला आहे। या परिसरातील हे रामाचं मंदिर हे सर्वांना स्फूर्ती देणारं, आनंद देणारं आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं असं हे या ठिकाणी पुरातन असं राम मंदिर आहे। या ठिकाणी अनेक भाविकांनी इथे दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। आत्ताच राम जन्मभूमीमध्ये रामांचा जन्म झालेला आहे आणि त्याचं दर्शन आपल्या सगळ्यांनी इथं घेऊन मोठ्या आनंदाने हा सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। आणि या सिन्नरकरांना जो आनंद आहे तो आजच्या दिवशी या ठिकाणी सर्वांनी द्विगुणित केलेला आहे। राम हे न्यायाचं, नंतर पतिव्रतेचं, भाऊ कसा असावा त्याचं असं हे प्रतीक आहे आणि हे प्रतीक या ठिकाणी हे कुठेही न सापडणारं असं हे मंदिर, त्याचप्रमाणे ही रामाची मूर्ती हे आकर्षक या ठिकाणी हे सिन्नर शहराचं बनलेलं आहे। आणि म्हणून मी राम जन्मभूमीच्या सिन्नर शहरामधील आणि सर्व भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद।